मंत्रिमंडळाने अटल पेन्शन योजनेला आर्थिक वर्ष 2030-2031 पर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे। या योजनेअंतर्गत 60 वर्षांपुढच्या व्यक्तींना दरमहा 1000 रुपये ते 5000 रुपयांचं पेन्शन मिळतं। ही अटल पेन्शन योजना काय आहे, ती कुणासाठी आहे आणि याचा लाभ कुणाला मिळू शकतो? मृत्यूनंतरच्या काळासाठीची तजवीज करताना या वयामध्ये एक ठराविक नियमित उत्पन्न दरमहा मिळणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि ज्यांना इतर कोणत्याही प्रकारे पेन्शन मिळण्याची शक्यता नाही त्यांच्यासाठी अटल पेन्शन योजना महत्त्वाची ठरू शकते। ही अटल पेन्शन योजना 2015 साली लॉन्च करण्यात आली, पण 2022 मध्ये त्यामध्ये एक महत्त्वाचा बदल केला गेला, ते म्हणजे कर भरणाऱ्या व्यक्तींना म्हणजे टॅक्स पेयर्सना या योजनेच्या बेनिफिट्स मधनं बाजूला करण्यात आलं। सरकारी आकडेवारीनुसार आजवर देशभरातले जवळपास 8,67,00,000पेक्षा जास्त लोक या अटल पेन्शन योजनेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या एकूण व्यक्तींपैकी 48% महिला आहेत। मग या योजनेत सहभागी कोण होऊ शकतं? तर या काही अटी आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही व्यक्ती भारताची नागरिक असावी। या व्यक्तीचं वय 18 ते 40 या वयोगटादरम्यान असावं, पण ही व्यक्ती कर भरणारी म्हणजे टॅक्स पेयर नसावी। एखाद्या बँकमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये या व्यक्तीचं बचत खातं म्हणजे सेव्हिंग्ज अकाउंट असणं अनिवार्य आहे। आणि या अटल पेन्शन योजनेमध्ये सहभागी होताना म्हणजे तो फॉर्म भरताना तुम्ही तुमचा मोबाईल नंबर दिलात तर तुम्हाला या योजनेविषयीचे अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील। या अटल पेन्शन योजनेमध्ये एका वेळी एका व्यक्तीला एकच खातं उघडता येईल। पण मग या अटल पेन्शन योजनेचा फॉर्म्युला काय आहे, नेमकं हे पेन्शन मिळतं कसं, आपण पाहूयात। वय ही या योजनेसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। वयोगट आहे 18 ते 40, त्यामुळे तुम्ही जितकी लवकर सुरुवात कराल तितकं तुम्हाला कमी कॉन्ट्रीब्युशन कमी हप्ता द्यायला लागेल। या योजनेत सहभागी होणारी व्यक्ती आपल्याला 60 नंतर दरमहा किती पेन्शन हवंय हे आधी ठरवते। ही रक्कम 1000 रुपये, 2000, 3000, 4000 किंवा 5000 रुपये असू शकते आणि मग तुमचं वय काय आहे यानुसार तुम्हाला किती कॉन्ट्रीब्युशन भरायचंय हे ठरतं। आता या योजनेमध्ये वयाने कसा फरक पडतो ते आपण पाहूयात। उदाहरण घेऊयात। समजा एखादी व्यक्ती वयाच्या 18व्या वर्षी या योजनेमध्ये सहभागी झाली तर या व्यक्तीला तुलनेने कमी पैसे कॉन्ट्रीब्युशन म्हणून भरायला लागतील। म्हणजे समजा वयाच्या 60व्या वर्षानंतर दरमहा 1000 रुपयाचं पेन्शन हवं असेल तर दरमहा 42 रुपये भरावे लागतील। याच व्यक्तीला 2000 रुपये पेन्शन हवं असेल तर दरमहा 84 रुपये भरायला लागतील। 3000 रुपयांच्या पेन्शनसाठी 126 रुपये, 4000 रुपयांच्या पेन्शनसाठी दरमहा 168 रुपये, तर 5000 रुपयांच्या पेन्शनसाठी दरमहा 210 रुपये या 18 वर्षांच्या व्यक्तीला भरावे लागतील। आता हेच समजा या योजनेत एखादी व्यक्ती वयाच्या 40व्या वर्षी सहभागी झाली तर या व्यक्तीला किती पैसे भरायला लागतील आपण पाहूयात। 1000 रुपयांच्या पेन्शनसाठी दरमहा 291 रुपये, 2000 रुपयांच्या पेन्शनसाठी दरमहा 582 रुपये, 3000 रुपयांच्या पेन्शनसाठी 873 रुपये दरमहा, 4000 रुपयांच्या पेन्शनसाठी दरमहा 1164 रुपये, तर 5000 रुपयांच्या पेन्शनसाठी या 40 वर्षांच्या व्यक्तीला दरमहा 1454 रुपये भरावे लागतील। इथे दरमहा हप्ता भरण्याऐवजी दर तिमाहीला किंवा वर्षातनं एकदा हप्ता भरण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे। आणि या योजनेत सहभागी झालेल्या व्यक्तीचा वयाची 60 वर्ष पूर्ण होण्याआधी समजा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या जोडीदाराकडे ही योजना सुरू ठेवण्याचा पर्याय असतो। मूळ अर्जदार व्यक्ती जोपर्यंत 60 वर्षांची झाली असती तितकी वर्ष जोडीदाराला ही योजना सुरू ठेवता येते आणि समजा जोडीदाराला ही योजना सुरू ठेवायची नसेल तर मग तोवर भरलेलं कॉन्ट्रीब्युशन या व्यक्तीला परत दिलं जातं। पुन्हा एकदा एक महत्त्वाची गोष्ट की ही योजना टॅक्स पेयरसाठी नाही, म्हणजे तुम्ही कर भरत असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही। ही योजना मुख्यतः अनऑर्गनाइज्ड सेक्टर म्हणजे असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तुलनेने कमी उत्पन्न गटात असणाऱ्या व्यक्तींसाठी आहे।